वाले ये बॉय काय गाडी पळवाय मजा येत असेल इथे, पण कसं आहे भावानो, कोकण आहे भावानो, नेचरला कधी अंडर एस्टिमेट नाही करायचं, कुठूनही धोका देतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तेव्हा आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. गावावरून आता आपण मुंबईला आलो आहे आणि आपल्या आई भवानीचं दर्शन घेतलं आणि आपण चाललोय आणि आपलं नवीन मंदिर बनतंय. चला विक्की सेट, हा विक्की मचावण्यासाठी थांबलाय. हा बघा, हा मोबाईल विसरला आणि आपण चाललोय. आणि हा बघा मयूर भाई फुल ऑन बिझी. चला पेट्रोल टाकू श्रीवर्धन मध्ये, तळ्यावर जाऊन पेट्रोल टाकू आणि मग घरी. हा आमचं मंदिर बनतंय पुढच्या वर्षी, तुम्हाला त्याची झलक देईन. चला, हे बघा तयारी चालली आहे, 2 गाड्या आहेत आणि भाऊ आम्ही संध्याकाळी निघालोय 6 वाजता, 6 वाजता निघाले. बघू आता रात्री किती वाजता पोहोचतो. फॅमिली आपली कारने गेले आणि आपण चाललोय, चलो का आणि आपण चाललोय बाईकने. जरा पण इच्छा नाही गाव सोडायची, पण काय करणार. आणि त्याच्यामध्ये हा राहतोय तर अजून माझी जलते. हा एकटा अजून 4 दिवस कसा चाललाय. विकील आहे का सावकाश आहे. बस तर वाहन असेल असं आहे. ये रे, हा बघा मला वाटलं पाऊस पडेल, पण काय पाऊस पडला नाही बघा. आपली गाडी पण न्यूट्रल वर जाते वायापर्यंत. चला आमचा आटापला अजून सावकाश या. आपलं मेन काम आहे पेट्रोल. आणि ही खेकडा गँग भावानो, इथे आम्ही लहानपणापासून खेळतो. चाले त्या लोकांना जाम सुट्ट्या आहेत, आपल्याकडे तेवढी सुट्टी नाही. स्कूल कॉलेजवाले भावना त्यांना म्हणून जास्त सुट्ट्या आहेत. आणि आपण रात्री निघालोय, तसं कधी निघत नाही. बट आज सॅटरडे आणि उद्या संडे, म्हणजे आराम करायचं म्हणून. बाकी काय आहे ना भावना, बाकी तुम्हाला मी पेट्रोल पंपवर भेटतो. आणि हा आमचा रस्ता, आमचा काय आमच्या पट्ट्यामध्ये ऑलमोस्ट भावने असेच रस्ते बनलेत. हा बघा, हा इकडे आहे तो सिमेंटचा आहे आणि हा अर्धा, पण अर्धे अर्धे पट्टे बनलेत भावनो. तर त्याचं रिझन माहित नाही मला. कोकणामध्ये गाडी चालवायची असेल तर तुम्हाला डोळे आणि कान एकदम शार्प उघडे ठेवावे लागतात, कारण की कोकणचे रस्ते एकदम सुसाट आहेत. पण इकडे कधीही कुठलाही जानवर, जसं ढोरं झाली, कुत्रा झाला, ना कुत्रा हा मेन आहे. कुत्रा येणारच येणार तुमच्यामध्ये वेळेवाले. हा तुम्हाला सुसाट रस्ता दिसतोय, मग तुम्ही जाल इथे म्हैस येते, कुत्रा येतो, गाय येतो, असे भरपूर येतात प्राणी वाहनामध्ये आणि ऍक्सिडेंट होतात. तर थोडी कान नाक डोळे सर्व उघडे ठेवा आणि आरामात जा. अर्धा तास लेट गेल्याने काही फरक नाही पडत. स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिका भावानो. माइंड आहे ना तुमचं एकदम रिलॅक्स ठेवा जाताना कुठेही. मला वाटतं आपल्याला रात्रीचे 12 तर वाजतील, आपण पेट्रोल वर मोसम बघा एकदम. सूरज भाऊ, सूरज देवता हे आता आराम करायला निघालेत आणि 6:15 झालेत मे बी, बट बुद्ध आहेत. तर चला, पेट्रोल पंपवर भेटणं इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्या गाडीत पेट्रोल आहे नाही असं नाही, पण रिक्स ना लेवानो, हवा पावानो हवा. आता आपण बापवन क्रॉस केलाय. श्रीवर्धन आमचा भरपूर अपडेट झालाय भावानो, आणि हे मेन आहे त्याच्यात, हे भरपूर अपडेट झालंय. पहिला गाव माझं होता, पण आता बदल जाम राहिलंय.
माझे गावाने बिल्डर आले इस यू फेल आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आपल्यासोबत संकू आहे. 2 गाड्या सांगायला विसरलो भावानो. आणि आपला प्रवास भावानो धारवली ते बोरवली असा आहे. फायनली आपण आता श्रीवर्धनचा रस्ता सोडून जाणार आहे मुंबईच्या साईडला. आणि भावानो हा दुःख आता मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी एवढा मॅच्युअर झालो, एवढा मोठा 30 वर्षाचा घोडा, पण भविष्यात तिकडे जायला हा रोड पकडायला बघा माझी म्हणजे मनामध्ये कसं तरीच होत आहे. काय सांगू तुम्हाला आता. आणि आपला संकू गेलाय पुढे, आपण पण जाणार पुढे. जाऊ बघा पुढे. बाकी काय हाय नाही भावानो. मजबूत रोड आहे भावानो. मला माझी जरा पण इच्छा नाही, माझी माझ्यासोबत आहे त्याची गाव सोडून जायची जरा पण इच्छा नाही, पण काय करणार, जाना पड रही आहे. पैशाचा प्रश्न आहे भावानो. ऑलरेडी 15 दिवस झालेत आपल्याला. आणि आपलं काय बिग शॉट असं काय आहे नाही की बॅकग्राऊंड चांगलं आहे. तो चाललोय आपण बघू. निसर्ग बघा भावानो कोकणात मधून आता हा आहे थोडा 15 दिवसांनी इकडे येण्याची जी मजा आहे काहीतरीच आहे. वा 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 वा. ओ ये ये. आता वर मासळल्यानंतर डायरेक्ट मानगाव. आता कुठेतरी एक जागेवर थांबू. हा काय नाही. हा आपलं गाव आहे. हा भाई इथून पण आमचं गाव दिसतोय. सरस रे. आपला गाव इकडून पण दिसतोय भाई. कारण की आम्ही डोंगरात आहे भाई. डोंगरात गाव बघितल्यावर असं वाटतं परत जावं असं. आपली बायका परत गेलेत पुढे. हा बघा संकू आपल्या पुढे आहे. ए बोरे रे निसर्ग बघा भावानो क्या ही लग रही है. एकदा मी मानगाव मधून बाहेर पडलो का मग हा निसर्ग कुठे गायब होतो. विचार करा ना पावसात काय सीन वाटत असेल. आणि माझ्याकडे बॅग बिग काय आहे ना. हो ताती आहे. बर्गमॅन इकडे पण आहे. बुर्गमॅन. हे बघा बापवली मसला परटवली. बापवलीचा कोणतरी होता तिकडे. मेघरे वगैरे इकडे आहे. आपला भावाच्या इकडे आहे मेघरेवाला. म्हणलं आपण ह्याच्या स्पीडने चालणार आहे आज. काय मक्कन असा डांबरी रोड पाहिजे गाडी चालवायला. खरंच रे. क्या कर रही है येड जवया. लाख ना भावनो. ओ हो हो. काय गाडी चालवाय म्हणजे नेचरला कधी अंडर एस्टिमेट नाही करायचं. कुठूनही धोका देतो. बरंच ना मिलू. इथं 4 व्हीलर चालवाय काय मजा येत असेल या लोकांना. वाव वाव ब्युटी. क्या ही ब्युटी है बे.
चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी. हो हो हो. आणि हे कोकणाला लागलेला किडा म्हणजे ही मायनिंग. काय भारी ना. काय रोड बनवलाय. किती लहानापासून आम्ही प्रवास करतोय हा रोड तसाच आहे. मग त्याला बोलतात रोड. आणि हे भिकमांगे लोक. ओ हो. काय क्लास आहे भाई, काय क्लास आहे. या काय रायडरला इथे गाडी चालवायची मजा येईल ना भावानो. सिरियसली बोलतो ती सिमेंटच्या रस्त्यावर पण नाही ना. ऊ ला ला ला. क्लास. मक्खन रोड आहे. वाव वाव. इकडे नाईटला काय गाडी, नाईटला काय गाडी चालवाय मजा येत असेल. हो क्लास. इथे भावानं एक टर्न आहे, एस टर्न आहे, पूर्ण एस आहे. थोडा अजून झालं तर एट होऊन जाईल, हाच आहे. हा, पूरा भारी रावस वाला टर्न है हाँ. क्योंकि इसमें आगे का दिखता ही नहीं है ये देखो. खतरनाक. वो मी आता जास्त या टायमाला दाखवतो कारण की सूर्योदय उतरल्यानंतर माझा कॅमेरा पण उतरतो. कडक बनवलाय भाई, ज्याने पण बनवलाय ना रोड वन साइड आहे. चला मसला आपल्याला भेटतो. आपण मसल्याच्या डेपो जवळून चाललोय बघा ना. पाणीपुरीवाले बघा किती आले तिकडे. मसल्यामधून चाललोय. तुम्हाला येताना दाखवलं ओ भाऊ टेकवला लफडा. आणि इकडे हा लफडा. अम्मा. हो टेकवला डायरेक्ट. त्याला पण लक्ष नव्हतं. चला चला भाई, एसटी आहे आमच्या पुढे. मोठ्या हा मोठ्या गाड्यांमध्ये लटकतो. हे मोठी गाडी येते ना रे म्हणून लटकतो. मोठ्या गाड्या बंद आहे तरी येतात साले. हा. वाहनो. पण मसला बिसला सोडून साई मोरब्याची डाग उतरतोय आपण वन साइड खाली बघा. 7:30 7:15 झालेत ऑलमोस्ट. आपण आलो तर इथे फोटो काढलेला. आम्ही आलो तर इथे फोटो काढला होता. आणि आपण बघा. हो हो हो. आपण नजर हटवत नाही. काही हे बे. चढताना एवढा का वाटत नाही. उतरताना बघा. वाटतं भाई इंजिनिअरिंग. घाट बनवणारे मला वाटते स्पेशलिस्ट असतील. घाट बनवणारे स्पेशलिस्ट असतील. आले. ये बॉय. ओ हो हो. हो लेन मारतायत भाई, लेन मारतायत. त्यांना मजा येत असेल हे जे नवीन येत असतील. हे बघ वन साइड लेन मारतायत. अजून होते दोघे चाले. 4 गाड्या होत्या. ओ खतरनाक खतरनाक. पण ती गाडी त्यासाठीच आहे, ती लेन मारायलाच आहे. फायनली भावन आपण पोहोचलोय मानगाव. मानगाव मानगाव मानगाव. मानगाव पोहोचलोय.
बॉय जाऊन या कुठे गेला R15 वालेच आहेत भाई सर्व सर्व R15 वालेच आहेत मी लोक R15 वालेच आहेत हा हा R15 वाले आहेत. प्रॉपर गेअर मध्ये आहेत पण एक नंबर वाटतात का करूया बाबा पण आपण छोटासा ब्रेक घ्यायला थांबलोय छोटा म्हणजे एकदम छोटा मागे येईल आत घुसव इथं ठीक आहे ना आज सोलन चाय पाणी पितो तुम्हाला भेटतो ऑल द बोल्डोस भावना आम्ही चहा नाश्ता केलाय आणि आम्हाला काकाने नाश्ता देऊन स्वतः झोपलेत बघा किती वाजता 8:30 वाजता ऍक्च्युली गाव साईडला ह्या टायमाला झोपतात तर चला पुढे दाखवतो तुम्हाला हो ना आपण ऑलमोस्ट नवी मुंबईमध्ये आहे आपण नवी मुंबईमध्ये आहे ना मिलू नवी मुंबईमध्ये आहे ना आपण नवी मुंबईमध्ये आहे ना हा ठीक आहे चला हा कमल हाऊस चला तुम्हाला पुढे भेटतो आपल्या इलाक्यात येऊन फायनली भाऊ आपण पोहोचलोय आणि आपली फॅमिली पण पोहोचली आहे माझ्या मागेच आहे आणि आम्ही पण पोहोचलोय बघा आपल्या फॅमिलीची गाडी आणि आपण पोहोचलो असं दणदणीत याला बिर्याणी पाहिजे भावना नवीन आता लाईक सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र भेटू हालत फुल खराब आहे हात बीत सुजले ते बघा आम्ही स्टॉप खूप कमी घेतला यावेळी आणि बोचे तर बाबा बाबा चला भेटू